कोल्हापुरातल्या ताराबाई परिसरात बिबट्याचा वावर दिसल्याचं चित्र सध्या आता पाहायला मिळत आहे। या ठिकाणी बिबट्या आता एकट्यानं चावा घेतला असून या परिसरात आहे ती शोध मोहीम सुरू आहे। माझ्या मागे तुम्ही पाहू शकताय की अग्निशमन विभाग असेल किंवा कोल्हापूरचे वन विभागाच्या वतीने आहे ते बिबट्याचा शोध घेण्याचं कार्य या ठिकाणी सुरू आहे। खरं तर रात्री 12 वाजल्यापासून कोल्हापुरात बिबट्याचा वावर आहे ते पाहायला मिळत असल्याचं नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे। आणि या ठिकाणी देखील आता बिबट्याचा वावर सकाळी आहे तो 12 वाजता दिसलेला आहे आणि एका व्यक्तीचा आहे तो चावा घेतल्याचं चित्र सध्या आता आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी एक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। एकंदरीतच त्यांना बिबट्या दिसलाय, काय एकंदरीत घटना घडली या परिसरात? तुम्हाला बिबट्या दिसली, काय घटना एकंदरीत घडली? 11:30 दरम्यान या परिसरात बिबट्या आल्याचं आम्हाला समजलं। वुडलँड हॉटेलच्या इथं आम्ही गेलो असता रेस्क्यू टीम आणि थोडे पोलीस होते। त्यावेळी आम्ही वुडलँड हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितले की आमच्या कंपाऊंडवरून बिबट्या ताराबाई MSCBच्या गार्डनमध्ये गेलेला आहे। आणि त्यावेळी मग आम्ही सगळेजण इथं आलो आणि बघितलं तर कोणी नव्हतं इथं। या लोकांना, इथल्या लोकांना सुद्धा माहीत नव्हतं की बिबट्या इथं आलेला आहे। त्यावेळी रेस्क्यू टीमचे ओंकार काटकर आहेत, हे सभोवती बघत असताना त्यांना चेंबरमध्ये बिबट्या दिसला आणि दिसताच क्षणी त्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला। त्याच्या पाठीवर बॅग असल्यामुळे तो वाचला। किती जणांवर आतापर्यंत हल्ला बिबट्याने? नाही, ह्या परिसरात एकावरच हल्ला केलेला। नेमकं कुठे चावा? पाठीला आणि खाली मांडीला चावा घेतला। या ठिकाणी आता तुम्ही म्हणलात की इथल्या नागरिकांना देखील याची खबर नव्हती। नागरिकांना एकंदरीतच वन विभागाच्या वतीने असेल, पोलीस प्रशासनाच्या वतीने असेल, कसं रेस्क्यू वगैरे काय करतात? नाही, माहिती झाल्यानंतरच लोक आलीत ना सगळे, आणि त्यावेळी मग कंपाऊंडचं गेट वगैरे बंद करून त्यांना आता सतर्क करण्यात आलं। हो, बिबट्या कुठल्या? नाही, ती काय आपल्याला माहिती नाही। आताच आपण जाणून घेतलं की एकंदरीतच सकाळी 11:30च्या सुमारास या परिसरामध्ये बिबट्या आहे तो दिसला आहे आणि वन विभागाकडून त्याचं रेस्क्यू करण्यात येत असतानाच त्यांच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना एकट्या बिबट्यानं आहे तो चावा घेतल्याचं चित्र आता आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच ह्याची शोध मोहीम आहे ती आता सुरू आहे। लवकरच बिबट्याला वन विभागाच्या वतीनं कैद करण्यात येईल। कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।